पुढील वर्षीच्या हंगामात खेळल्या जाणाऱ्या IPL साठी दुबईत लिलाव पार पडलाय। यामध्ये 300हून अधिक खेळाडूंचं भवितव्य पणाला लागलं होतं, मात्र त्यापैकी केवळ 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली। इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील वर्षीच्या हंगामाचा लिलाव दुबईमध्ये संपन्न झाला। यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने 8 नवीन खेळाडूंवरती पैसे गुंतवलेत आणि त्यांना आपल्या ताफ्यामध्ये घेतले। भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याने यंदाच्या IPL हंगामामध्ये नोंदणी केली होती, मात्र त्याला कोणत्याही संघाने खरेदी न केल्याने त्याचं IPL 2024 खेळण्याचं स्वप्न भंगलेलं आहे। IPL 2024च्या साठीचा मिनी लिलाव दुबईमध्ये पार पडलाय। मल्लिका सागर ही IPL 2024ची लिलाव करता होती। तिच्या एका चुकीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 लाखांचा फटका बसला। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क मैदानावरती खेळला गेला। यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाने भारतावरती 8 गडी राखून विजय मिळवला।